तर या साईड आमचा कोळी वडा रेडी. सबस्क्रायबर लोकांसाठी ही ऑफर आहे माझ्याकडून. नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड माधवने यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज पण आम्ही असं आता आमच्याच परड्यात असो आणि आज दुपारच्या वेळेस आम्ही चिकन करतलो असो, चिकन ग्रेव्ही करतलो असो, दुसरा म्हणजे कोलीवडा करतलो असो फ्रॉन्सचा, आणि सुळे घेतलं असो माशामध्ये म्हणजे रवा फ्राय करतलो असो. तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. आजचं पण ब्लॉग ह्यो रेसिपीचाच होतलो. त्या साईडला सगळं आमचं सेटअप असा, आपलं मिस्टर शेफ त्या साईडला बसला आहे बघा, बघू शकतास. आणि तोकडे आलं लसूणची पेस्ट वगैरे दही वगैरे लावता असं आहे का आपल्या चिकनला. या साईडला आहे बघा, हे आपले सोय असत म्हणजे सोय म्हणतात यांका. आणि या साईडला असा प्रॉन्स हे पण बघू शकतास तुम्ही. तर यांका आम्ही आता ढापून ठेवतो. पहिला म्हणजे आम्ही आता ग्रेव्ही बनवतो असो. या साईडला आपण कांदा आणि टमॅटो कापून ठेवलं असो, थोडंसं अजून कापूचं असा, बाकी सेटअप असा. आणि या साईडिक ही आम्ही चूल बनवलं असो. तर आता त्याच्या खाली आग पेटवलं असो, मस्तपैकी पेटली आग बऱ्यापैकी. टोप आहे आणि तेल ओतलं असं त्याच्यात. तर आता कांदो घालतोय. कांदो ना बऱ्यापैकी आता भाजलो हा, लाल पडे दिलो हा बघा. तर आता याच्यात मी आता टमाटो वगैरे घालतो. तर आधी शेफने सांगितले लसूण आणि मिरची घालू. पेस्ट ही पेस्ट पण घालते. पेस्ट वगैरे ना बऱ्यापैकी शिजली आहे. आता मी कांदो घालते, कांदो नाही टमाटो घालते आता. हे बघा, यात आता मी ना थोडंसं मीठ आणि मसाला घातलं आहे. त्यानंतर आता लगेच चिकन घालतो असं. चिकन त्या एका आम्ही मीठ आणि मसाला लावून ठेवलेलो, त्यानंतर पेस्टसुद्धा लावलेलो चिकनला. आता फोडणीत घातलं. ती आता ताटलीवर थोडं वेळ शिजाक, म्हणजे एका आता पाणी सुटला की नंतर मग आम्ही वाटप घालतेलो असं. तोपर्यंत या साईडिक तो बघा प्रॉन्सला मीठ लावून घेता, मीठ मसालो. आणि या साईडिक हे बघा जे आमका सोया असत ना ते फ्राय करूचे आहेत रवा फ्रायमध्ये. त्याच्यासाठी आम्ही मिक्स करून ठेवलं असो रव्यात मसालो. हय तो लाल मिरची पावडर टाकल्या, मसालो तो बघ मसालो हो मसाला त्याच्यात मिरची नाही टाकली ना त्याच्यात अरे मसाला हे आता मसाला घातला. चाट मसाला, तर यात आता पेस्ट घातलं आलं लसूण आणि कोथिंबीरची. त्याच्यानंतर मंचुरियनचा जा पीठ भेटतं ना पकोड्याचा, तर ता घातलं. चाट मसाला घातलं आणि मिक्स करतो असं आहे बघा. आणि याच्यातले मसाले लागतील काय याच्यातले नको तो आधी कॉर्नफ्लॉवर हे असं कॉर्नफ्लॉवर. तर हे पण आता मिक्स करतो. आता ह्याच्यात आम्ही परत हे कॉर्नफ्लॉवर टाकलो आणि हे मैदा घातलो, परत मिक्स करता. ह्याचे आता थोड्याच वेळात होणार आहेत कोली वडा. या साईडला आमचं चिकन शिजता असा. त्या बघू काय ओपन करून किरावान दे. होय
जवळ थोडा थोडा पाणी सुटतं आहे का बघू शकता तुम्ही चिकनला. आणि ह्या आमचा खूप जुना झाड असा, ह्या आंब्याचा झाड असा. हा बघा बघू शकतास, आंबे पण बघू शकतास. आणि त्या साईडला पिको आंबो आहे हो बघा. ह्या आमचं खूप जुना झाड, म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्या झाडावर खेळाव असं, म्हणजे पकडापकडी पण खेळाव याच्यावर. आणि आत्ता पण म्हणजे या साईडला होतं तर थोडासा तोडलो आम्ही, कारण अकडे बावडी आमची ही बघा, तर त्याच्यामुळे तकडे ह्या पडत घाण पडा, त्याच्यामुळे आम्ही ते तोडलो. आणि या साईडचा भाग ठेवलो असं बघा पूर्णपणे. तर ह्याचं आता आमका खूप उपयोग झालो. आणि हेच खूप आंबे पडले आहेत हे बघा, बघू शकतात त्याचे किती आंबे पडले आहेत ते बघा. तर जे कोण माझे सबस्क्रायबर असतात ना, तर त्यांना हे सगळे वरचे झाडावरचे फ्री आंबे आहेत, घेऊन जाऊ शकता. सबस्क्रायबर लोकांसाठी ही ऑफर असा स्पेशल. बघा हातीक गावण्यासारखे आंबे आहेत हे बघा, हे सगळे हातीक गावणारे आंबे आहेत आमचे. तुमका हवे आहेत ना तर कधी पण येऊन घेऊन जाऊ शकतास, तसं काय नाही, आमच्याकडे सगळे फ्री आहेत आंबे. कधी पण हवे असतील ना तुमका तर बिंदासपणे घेऊन जाऊ शकता. सबस्क्रायबर लोकांसाठी ही ऑफर आहे माझ्याकडून. आणि या साईडिक पण सगळे हाताक गावणारे आंबे आहेत. खाली ना उमले आहेत, हातीक गावणारे आंबे आहेत हातीक, हे बघा. आणि आमच्या चिकनने मस्त असं पाणी सोडलं ना, आणि बघू शकतास कलर पण एकदम. एकच भीती आहे, कधी पण कोणत्या पण क्षणाक ना आंबो खाली पडा शकता आपल्या टोपात, तीच एक भीती असा. कढईत पडलं तर मग झालं, राम राम करू. ही असा लाल मिरची पावडर, हेंका आमच्याकडे तर सोय म्हणतात, तुमच्याकडे काय वेगळा म्हणत असतील तर माका कॉमेंटमध्ये सांगू शकतास. सोय मच्छी. मिस्टर शेफने आता चमचो हातीत घेतले ना, त्याच्यामुळे टेस्ट अलग ही लेवल का मिलेगा हमको. आणि ग्रेव्ही बघू शकतात मस्तच झाली आहे खाली. मिस्टर शेफ आज काय सबस्क्रायबर लोकांका सांगतलं? आज काय नाही, रात्री बस रात्री बसाया उरला तर. आणि हा असा वाटाप सुट्या करू टाकी नाही नाही, आग ही बुडे डोकला. स्ट्रगल बघू शकता, स्ट्रगल किती आता लगता है सोपे खाने को जितना सोपा लगता है ना उतना नहीं है. ओहो आम्ही फक्त एकाच गोष्टी भियायचो असो की वरून आंबो पडता नाही फक्त. खाली करायचा आग बघा प्यावता कशी आता. आणि आता सुरुवात करतो आम्ही कोलीवाड्यासाठी. ह्या बघा आग थोडी ढकलते जराशी. या साईडीक आता आम्ही घेतलं असो सोयांका रवो लावक, आणि आता लगेच आम्ही सोडतलो असो तव्यावर. हे बघा हे असे लावचे असतात. पण आम्ही उतरून घेतलो असो. त्याचा कोथिंबीर, तर ही आता कोथिंबीर वर मारतोय, अशी मारायची. सगळी टाकू रे. चिकन तर रेडी झालं असा. आता फक्त कोळी वडा रवला आणि मच्छी रवली आहे फ्राय करूची, तर ती आता पटापट आम्ही करून घेतो असो.
तर या साईड आमचा कोळी वडा रेडी. ओ भाई साहेब, हे बघा घमघमीत वास सुटलेलो असा आणि आमचा कोळी वडा रेडी झालेला असा. असंच काय सोडूचे तर एकदा रवलेले आहेत फक्त, ते घातले आणखी झालं. आणि या साईड आपली मच्छी फ्राय. हे बघा एक कोळी वडा खाऊन दाखवते तुमका. एक नंबर. ओ शेफ मिस्टर, कडक कडक. माझ्या हातीत आता एका साईडला असत कोळी वडा आणि एका साईडला असत रवा फ्रायची आपली मच्छी. तर आपली रेडी झालेला हा जवान. ही असा मच्छी खाऊन दाखवत आहे. कडक मस्त. अप्रतिम. बारीक खतरनाक. मच्छी पण भारी आली. चिकन तर एक नंबर.